या पेडगावच्या किल्ल्यावरती अनेक सुंदर मंदिरांचा समूह आहे। चालुक्य शैलीतील यादवकालीन मंदिरं फार बघण्यासारखी आहेत। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आज आपण आलेलो आहोत पेडगावच्या किल्ल्यावर अर्थात धर्मवीर गडावर। धर्मवीर गड हा छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतर पहिल्यांदा इथे आणण्यात आलं आणि त्यांचा छळ करण्यात आला। तसंच मराठ्यांनी बहादूर खानाला गनिमी काव्याचा दिलेला तडाखा हाही इतिहासात प्रसिद्ध आहे। त्याबरोबरच या पेडगावच्या किल्ल्यावरती अनेक सुंदर मंदिरांचा समूह आहे। चालुक्य शैलीतील यादवकालीन मंदिरं फार बघण्यासारखी आहेत। यामध्ये लक्ष्मीनारायण असेल, बाळेश्वर असेल, रामेश्वर असेल, मल्लिकार्जुन मंदिर असेल, असा मंदिरांचा उत्कृष्ट समूह या ठिकाणी पाहायला मिळतो। हा व्हिडिओ आपण तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला, छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील शेवटचे काही दिवस अनुभवणाऱ्या तसेच एका विलक्षण युद्ध प्रसंगाची साक्ष देणाऱ्या या गडाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध असून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, नक्की पहा। आता आपण येऊन पोहोचतो अप्रतिम कोरीव कामामुळे नटलेल्या लक्ष्मी नारायण मंदिराजवळ। कोरीव दरवाजातून मंदिरात प्रवेश होतो। मंदिराला 4 स्तंभांनी आधार दिलेला आहे। इस्लामी आक्रमणात मंदिर भग्न झाल्याने येथील गाभाऱ्यात मूर्ती नाही, त्याऐवजी विरगळचा तुटलेला भाग येथे ठेवण्यात आलेला आहे। स्तंभावर भारोत्तोलन करणारे यक्ष, खाली कलश, कलशावर चौरंगासारखी नक्षी, अष्टकोनी स्तंभ, तर अगदी खाली शिव, विष्णू यांची शिल्पे आढळतात। विविध प्रकारचे नक्षीकाम असलेले जाल वातायन हे येथील प्रमुख आकर्षण। त्यांचे खरे सौंदर्य दिसते ते आतील मंडपातूनच।
मंदिराच्या सभा मंडपाला 3 बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी बाजूंची 2 प्रवेशद्वारे अर्धमंडपातून उघडतात. मंदिराच्या बाह्य भिंतीवर सूरसुंदरी, वादक, अष्टदिक्पाल, विष्णूचे 24 अवतार, देवकोष्ठ असे विविध प्रकार दिसतात. लक्ष्मीनारायण मंदिर हे भीमा नदीच्या काठावर येथील 5 मंदिरांच्या समूहातलं सर्वात मोठं, सर्वात देखणं तसंच पुरातत्व खात्याकडून सर्वाधिक निगा राखलं गेलेलं आहे. मंदिराची बरीच पडझड झालेली आहे. मंदिराचे शिखर पूर्णतः नष्ट झालं असलं तरी मंदिराचं सौंदर्य मात्र अबाधित आहे. पुढच्या भागात आपण इथल्या इतर मंदिरांची माहिती घेऊया. तोवर जय शिवराय.